कमळी मालिकेच्या आजच्या भागात ऋषी गावातून मुंबईला घरी परतला आहे. तो झोपलेला असताना त्याची वहिनी राधिका त्याला उठवण्यासाठी खोलीत येते. किती वाजलेत बघ तरी, राधिका म्हणताच ऋषी झोपेतच हॅलो कमळी म्हणतो. राधिकाला आश्चर्य वाटतं, ही कमळी कोण? ऋषी जागा होतो आणि स्वारी म्हणत मोबाईल बाजूला ठेवतो. राधिका त्याला उशिरा उठल्याबद्दल आणि खोलीत पसारा केल्याबद्दल ओरडते. ती त्याला विचारते की तो फोनवर कोणाशी बोलत होता, पण ऋषी उत्तर देण्यास टाळाटाळ करतो. राधिका त्याला लवकर आवरून नाश्त्यासाठी खाली येण्यास सांगते, कारण त्याची आई नयनतारा वेळेच्या बाबतीत खूप कडक आहे. तिला उशीर झालेला आवडत नाही. ऋषी राधिकाला परिस्थिती सांभाळून घेण्यास सांगतो आणि ती त्याला लवकर तयार होण्यास सांगून निघून जाते. ऋषीला घाईघाईने आवरणे गरजेचे असते, कारण नयनताराचा राग त्याला चांगलाच माहिती असतो. सतीशराव आणि रोहित नाश्ता करत असताना सतीशराव रोहितला ऋषीला व्यवसायात सामील करून घेण्यास सांगतात. मात्र रोहितला वाटते की ऋषी त्याच्या मनाप्रमाणे जगतो आणि तो व्यवसायात लक्ष घालणार नाही. रोहित म्हणतो, जोपर्यंत खिशात पैसा आहे तोपर्यंत तो हे सगळे छंद जोपासतो. तेवढ्यात राधिका धावत येते आणि नयनतारा येत असल्याचे सांगून सर्वांना शांत बसायला सांगते. नयनतारा आल्यावर ऋषीबद्दल विचारते, पण राधिका उत्तर देऊ शकत नाही. प्राजक्ता चालता चालता सँडविच खाताना दिसताच नयनतारा तिला सर्वांसोबत व्यवस्थित बसून नाश्ता करायला सांगते. सतीशरावांना बीपी आणि शुगरचा त्रास असल्याने ते ब्रेड बटर खाण्याचा प्रयत्न करतात, पण साहेबा त्यांना डाएटमधील उकडलेल्या भाज्या देतो. नयनतारा पुन्हा ऋषीबद्दल विचारते. राधिका सांगते की तो रात्री उशिरा आल्यामुळे अजून उठला नाही. नयनतारा साहेबाला ऋषी गावाकडे असताना काय करत होता हे विचार. ऋषीच्या कारनाम्यांची आठवण होऊनही साहेबा ऋषीची बाजू सांभाळून सगळं ठीक होतं असे सांगतो, कारण त्याला नयनताराच्या रागाची भीती वाटते. तर इकडे अन्नपूर्णा आई कमळी आणि अनिकाची आजी अंबाबाईच्या मंदिरात गेलेली आहे. मंदिरातील सुंदर मूर्ती पाहून त्यांना खूप प्रसन्न वाटतं. देवी समोर उभ्या राहून त्या म्हणतात, हे देवी आई, मला माहीत आहे की माझी नात जिवंत आहे. या माझ्या श्रद्धेच्या विरोधात पूर्ण जग आहे. फक्त तू आणि माझा मुलगा राजन सोडून तुम्हा दोघांनाच माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. गेली 17 वर्ष मी माझ्या नातीची वाट पाहत आहे. मला खात्री आहे की तू माझी आणि माझ्या नातीची नक्कीच भेट घडवून आणशील. असं म्हणून ती देवीला नमस्कार करत असते. दर्शन झाल्यावर अन्नपूर्णा आई पायऱ्या उतरत असताना त्यांची भेट कमळीशी होते. कमळीला तिच्या आजीबद्दल माहीत नसलं तरी पायरीला नमस्कार करताना नकळतपणे तिचा हात अन्नपूर्णा आईच्या पायांना लागतो आणि ती त्यांना नमस्कार करते. अन्नपूर्णा आईंनी देवीकडून संकेत मिळेपर्यंत पाण्याचा एकही घोट न घेण्याचे व्रत केलेले आहे आणि त्यामुळेच त्यांना चक्कर येते. त्याच वेळी कमळी आणि निंगी देवीच्या दर्शनासाठी पुढे सरकत असतात. कमळी पुढे जाताच अन्नपूर्णा आईंना चक्कर येते आणि त्या कोसळणार असतात. तितक्यात कमळी धावत बाहेर येते आणि त्यांना सावरते. अहो आजी, काय झालं तुम्हाला? अशा कशा पडल्या तुम्ही? असे म्हणत ती त्यांना वाचवते. आजूबाजूला लोक जमतात. कमळी गर्दीला बाजूला करते आणि विचारते, पाणी आहे का कोणाकडे? एका मावशीच्या ताटातील नारळ कमळी घेते, ते फोडते आणि त्यातील पाणी अन्नपूर्णा आईंना पाजते. त्यानंतर ती सगळ्यांना बाजूला करते. ही माझीच आजी आहे, तुम्ही इथून जा, उगाच गर्दी करू नका, नाहीतर त्यांना श्वास घ्यायला त्रास होईल. अशा प्रकारे कमळी सगळ्यांना बाजूला करते. अन्नपूर्णा आई शुद्धीवर येतात आणि म्हणतात, देवी आईचा कोल मिळाला. माझी निर्जल उपास सुटला. आज देवीने मला माझ्या नातीची भेट घडवून आणली. कमळी लगेच म्हणते, सॉरी आजी, लोक खूप गर्दी करत होते म्हणून मी म्हटलं ही माझीच आजी आहे, त्यामुळे ते बाजूला झाले, मला माफ करा. अन्नपूर्णा आई तिला धीर देत म्हणतात, नाही ग बाळा, तसं काही नाही, उलट तू माझा जीव वाचवलास आणि मला पाणी पाजलं. निंगे विचारते, अहो आजी, तुमच्यासोबत कोण आहे? तुम्ही एकट्याच आलात का? हो, मी एकटीच आले, अन्नपूर्णा आई सांगतात. मग तुम्हाला इथे कोणी सोबत नाहीये का? कमळी पुन्हा विचारते. माझी नात अन्नपूर्णा आई म्हणतात. तुमची नात इथे आजूबाजूला कुठे आहे का? कमळी कुतूहलाने विचारते. अन्नपूर्णा आई स्पष्ट करतात, अगं गेली 17 वर्ष मी माझ्या नातीची वाट पाहत आहे आणि आज देवी आईने मला संकेत दिलाय, ती नक्कीच भेटेल. कमळी त्यांना आश्वस्त करते, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल आणि तुम्हाला तुमची नात नक्कीच भेटेल. असं म्हणून कमळी आणि निंगी अन्नपूर्णा आईंना गाडीपर्यंत सोडायला जातात. अन्नपूर्णा आईंनी गाडीपर्यंत सोडायला आलेल्या कमळी आणि निंगीला विचारलं, काय ग पोरींनो, तुम्हाला कुठे जायचंय का? कमळी म्हणाली, आम्ही पण गाव सोडून शहरात स्वप्न पूर्ण करायला आलो आहोत. तुमच्या मनात जिद्द आहे, त्यामुळे तुमची नात तुम्हाला नक्कीच भेटेल. निंगी म्हणाली, हो, आम्हाला एका ठिकाणी जायचंय. पण कमळीने तिला मध्येच थांबवत म्हटलं, नाही, आम्ही आमचं जाऊ, तुम्ही काळजी करू नका, तुमची काळजी घ्या आणि निघा.
असं म्हणून कमळीने अन्नपूर्णा आईंचा निरोप घेत. कुठे कमळीला माहीत होतं की हीच तिची आजी आहे, आणि आजीला तरी कुठे कल्पना होती की 17 वर्षापासून ज्या नातीची त्या वाट पाहत आहेत ती आज त्यांच्या जवळ होती, आणि तिच्यामुळेच त्यांचा पाणी न पिण्याचा संकल्प सुटला आहे. त्यानंतर अन्नपूर्णा तिथून निघून जाते. इकडे ऋषी नाश्ता करत असतो तेव्हा आयशा रुसून येते, कारण काकाने तिला बार्बी डॉल आणली नसते. ऋषी तिला समजावतो, तू तर स्वतःच इतकी सुंदर बार्बी डॉल आहेस, मग तुला कशाला बार्बी डॉल हवी आहे? पण नायशा म्हणते, मी लहान नाही, मला अशा गोड बोलून फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. ऋषी पुढच्या वेळेस आणतो म्हणतो तेव्हा आयशा त्याला ब्लॅकमेल करते, माझ्यासाठी बार्बी डॉल आणली नाहीस तर तुझं सिक्रेट उघड करेल. ऋषी म्हणतो, बापरे, ही मला ब्लॅकमेल करते. दुसरीकडे निंगीचे पाय खूप दुखत असतात आणि तिला भूक लागलेली असते. ती कमळीवर चिडते, त्या आजी आपल्याला सोडायला तयार होत्या, तू कशाला नकार दिलास? काय गरज होती एवढं सगळं करायची? कमळी तिला समजावते, अगं आपण आपल्या ठिकाणी पोहोचलो आहोत, इथे मुंबईत आलोय म्हटल्यावर सगळ्या गोष्टी आपल्याला शोधायलाच पाहिजे ना, उगाच कशाला कोणाची मदत घ्यायची? असं बोलून त्या दोघी त्यांच्या ठिकाणी पोहोचतात. सगळे डायनिंग टेबलवर बसलेले असताना ऋषी मोबाईल हातात घेऊन येतो आणि त्याला उशीर झालेला असतो. त्याचवेळी त्याच्या फोनवर कॉल येतो. नयनताराच्या नियमानुसार जेवताना कोणाचाही मोबाईल वाजायला नको असतो, त्यामुळे ऋषीचा मोबाईल वाजल्याने नयनतारा प्रचंड चिडते. ती म्हणते, यामुळेच मी तुला गावी पाठवत नाही, तू गावी जाऊन घराचे नियम विसरतोस. तेवढ्यात साहेबा तो फोन उचलतो आणि आम्हाला क्रेडिट कार्ड नको, लोन नको, काहीच नको, फोन ठेवा असं बोलून फोन ठेवतो. नयनताराला समजतं की साहेबा ऋषीला पाठीशी घालत आहे. इकडे राधिका रोहितला नाश्ता वाढते, पण रोहित तिच्यावर चिडतो आणि तिने वाढलेला नाश्ता न घेता स्वतःच सँडविच घेऊन खाऊ लागतो. तिकडे साहेब फोनवर कोणाशी तरी बोलत असतो आणि त्याचे बोलणे थांबत नाही. समोरची व्यक्ती काहीतरी वेगळंच बोलत असावी आणि साहेबा वेगळीच उत्तरे देत असावा असे वाटते. शेवटी नयनतारा त्याला थांबवते, बस आता फोन ठेव आणि इथून पुढे डायनिंग टेबलवर कोणीही मोबाईल आणायचा नाही किंवा मोबाईल खोलीतच ठेवायचा. हे ऐकून सतीशराव लगेच आपला मोबाईल बाजूला ठेवून देतात. नयनतारा सगळ्यांना एक महत्त्वाची घोषणा करते, आज रात्री ठीक 8 वाजता पार्टी आहे. आपल्या रोहितने खूप मोठी डील क्रॅक केली आहे, त्याच्या प्रोजेक्टला प्रचंड यश मिळालं आहे, हे त्याचं सेलिब्रेशन आहे, त्यामुळे सगळ्यांनी शार्प 8 वाजता तयार राहायचं. ती हे ठणकावून सांगते आणि सगळेजण मान डोलावतात. या पार्टीची सगळी तयारी साहेबाला करायला सांगितलेली असते, कोणतीही गोष्ट कमी पडायला नको असं नयनताराने बजावलं असतं. ती ऋषीला विशेषतः सांगते, शार्प 8 वाजता कोणीही घराबाहेर जाणार नाही. हे बोलून ती निघून जाते. नयनतारा गेल्यावर राधिका आणि ऋषी एकमेकांकडे पाहतात, कारण राधिकाला ऋषीचं एक मोठं गुपित माहीत असतं आणि ती नेहमी ऋषीची बाजू घेत असते. नयनतारा परत म्हणते, शेवटी हा नयनताराचा मुलगा आहे आणि रोहितने एवढं यश मिळवलंय असं म्हणून ती एक्सक्यूज मी म्हणून निघून जाते. नयनतारा गेल्यावर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. प्रेक्षकांनो, कमळी मालिकेचे असेच लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी सोबत राहा. भेटूया आता पुढच्या भागात.